नमस्कार मंडळी, आज आम्ही निघालो आहे जगप्रसिद्ध असा नायगरा धबधबा बघायला। सकाळी लवकरच आम्ही आमच्या कारने बोस्टन वरून निघालो। बोस्टन ते नायगरा हे अंतर 475 माइल्स म्हणजे जवळजवळ 765 किमी एवढं आहे आणि आम्हाला पोहोचायला वेळ लागणार आहे 7 ते 8 तास। निसर्गाचा नजारा बघत बघत आम्ही निघालो नायगरा फॉल्सच्या दिशेने। त्यात अधूनमधून पाऊस पण पडत होता, त्यामुळे प्रवासात काहीच थकवा जाणवत नव्हता। मित्रांनो, अमेरिकेतले रोड हे अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहेत। इथे गाड्यांना आपल्या लेनमध्येच चालावं लागतं आणि टोलसाठी कुठेही थांबायची आवश्यकता नसते, कारण गाडी कितीही जोरात असली तरी टोल पेमेंट हे ऑटोमॅटिक स्कॅन होतं। आजूबाजूच्या निसर्गाचा आनंद घेत नायगरा कधी आला ते कळलंच नाही। नायगरा पासून 10 मिनिटाच्या अंतरावरच आम्ही एअरबीएनबी वरून सुंदर असं घर बुक केलं। इथल्या घराचं स्ट्रक्चर हे संपूर्ण लाकडी बनावटीचं असतं आणि इथे आपल्याला आपल्या घराप्रमाणे सगळ्या सुविधा असतात। प्रवास केल्यानंतर आम्ही या घरामध्ये येऊन रिलॅक्स झालो, आराम केला। ऑटोमॅटिक कॉफी मशीन मध्ये चहा आणि कॉफीचा आस्वाद घेतला आणि मग आम्ही निघालो नायगरा फॉल्स स्टेट पार्क कडे। नायगरा स्टेट पार्क मध्ये आम्ही गाडी पार्क करून निघालो वॉटरफॉल कडे। तिकीट काउंटर विंडो जवळ तिकीट किंमत $30 म्हणजे प्रत्येकी जवळजवळ 2500 रुपये आहे। अमेरिका आणि कॅनडा या दोनही देशांच्या सीमेवर असणारा नायगरा वॉटरफॉल हा जगातल्या सगळ्यात मोठ्या धबधब्यांपैकी एक आहे। आता आपण जाणार आहोत मिड ऑफ द मिस्टने नायगरा वॉटरफॉल जवळ। लिफ्टने 200 फूट खाली गेल्यानंतर तिथे अमेरिकेसाठी निळ्या रंगाचे रेनकोट्स देतात। आता आम्ही हे रेनकोट घालून निघालो आहोत नायगरा फॉलच्या जवळ बोटीमधून। मित्रांनो, समोरची गुलाबी बोट दिसत आहे ती कॅनडाच्या बाजूकडील टुरिस्टसाठी आहे। नायगरा हे एका धबधब्याचं नाव नसून 3 धबधबे मिळून जो धबधबा तयार झाला आहे त्याला नायगरा वॉटरफॉल असं म्हणतात। 175 फूट उंची असलेला हा पहिला अमेरिकन वॉटरफॉल। हा वॉटरफॉल 2,85,000 लिटर प्रति सेकंद इतका पाण्याचा विसर्ग करतो।
दुसरा आहे ब्रॅडलवेल वॉटरफॉल आणि तिसरा जो मेन मोठा फॉल आहे त्याचं नाव आहे हॉर्शू फॉल्स, जो 167 फूट उंच असून 25 ते 26 लाख लिटर प्रति सेकंड इतका पाण्याचा विसर्ग करतो. तर हा आहे नायगरा फॉल. आणि मित्रांनो, हा पाऊस नसून हे या धबधब्यातून पडणाऱ्या पाण्याचे तुषार आहेत. हे तुषार वाऱ्यामुळे तुमच्या अंगावर येतात आणि पूर्णपणे तुम्हाला भिजवतात. उंचावरून पडणारं धबधब्याचं पाणी, दाट धुकं आणि वारा हे सगळं प्रत्यक्ष अनुभवायला खूपच सुंदर आहे. इथे आल्यावर बाहुबलीचा धबधबा पाहिल्याचा फील येतो. नंतर आम्ही निघालो मिड ऑफ द मिस्ट या शॉपिंग मॉल मध्ये. इथे तुम्हाला वेगवेगळे आर्टिकल्स बघायला मिळतील. इथे कलरफुल कॉफी आणि चहा पिण्यासाठी गरम मग्स, नायगरा फॉल्सचे पेंटिंग्स, कॅलेंडर्स, लहान मुलांसाठी टॉयज, कीचेन्स, बुक्स, क्रॉकरीज आणि बरंच काही. आपल्या उजव्या बाजूला कॅनडा आणि डाव्या बाजूला अमेरिका आपण पाहत आहोत. त्यानंतर आम्ही निघालो नायगरा स्टेट पार्क फिरण्यासाठी. खूप सुंदर गुलाबी रंगाची झाडं आहेत आणि वेगवेगळे प्रकारचे पक्षी गवतात सहज फिरताना दिसतात. मित्रांनो, इथलं मेन अट्रॅक्शन आहे या पार्क जवळची ही नायगरा नदी. ही नदी अतिशय सुंदर आणि विलोभनीय आहे. मित्रांनो, हे दृश्य आणि इथलं स्वच्छ पाणी, हवा हे मन प्रसन्न करून टाकते.
संध्याकाळी सुद्धा हा नायगरा फॉलचा धबधबा अतिशय पाहण्यासारखा आहे। या वेळेला इथे 9 वाजता वॉटर लाईट शो पाहायला मिळतो। वेगवेगळ्या रंगामध्ये या धबधब्याचं पाणी अतिशय सुंदर दिसतं। तर रात्री 10 वाजता आकाशात आतिषबाजीचा शो म्हणजेच फायरवर्क शो पाहायला मिळतो। तर असा होता आमचा नायगरा फॉल व्हिजिटचा अनुभव। तेव्हा मित्रांनो, तुम्ही सुद्धा एकदा नायगरा फॉल व्हिजिट करण्याचा प्लॅन नक्की करा। देश विदेशातले टूर रिलेटेड व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।